हॅलो एव्हरीवन, कशी आहात? मी खूप छान आहे. चिनू बघा आमचं चालायचं पण ट्राय करायला लागले आणि रोज तिला रात्री आता मम्मीने सवय लावली मालिश करायची. तर मग पप्पांकडनं मम्मीकडनं मालिश करते. आमची गाडी सर्व्हिसिंगला असल्यामुळे मग पप्पांचीच आम्ही गाडी वापरत होतो सध्या तरी. आणि मम्मीच्या गाडीमध्ये त्याचं नवीन नवीन काहीतरी प्रकार आम्हाला आपल्याला नक्कीच बघायला भेटेल. आवरून आम्ही निघालो होतो मॉलला आणि मॉलमध्ये आम्ही चाललो होतो शॉपिंगसाठी, कारण की मम्मीला शॉपिंग करायची होती. आणि बघा चिनू मॉलमध्ये असं एवढं खुश असतं ना, म्हणजे AC तिला गारवा खूप आवडतो आणि मॉलमध्ये थीम होती डायनासोर थीम. पण चिनू आमचं खूप लहान आहे ही गोष्ट समजण्यासाठी. पण आम्ही दोघं जण ॲज अ पॅरेंट्स म्हणून बघा नेहमी दुधाची बॉटल ह्या त्या गोष्टी घेऊनच फिरत असतो. आणि हा माझा लूक आजचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मला एवढी नंतर भूक लागली होती, आम्ही गेलो होतो बर्गर किंगमध्ये. मला बर्गर खायची खूप इच्छा झालेली. खूप दिवसांनी आम्ही असं बर्गर खायला गेलो आणि मम्मीची आणि चिनूची बघा इथे जुगलबंदी चालू होती. म्हणजे काहीतरी असं मम्मी तिला सांगते तसं चिनू दाखवते की मला खूप कळते. नंतर आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळं आम्ही गेलो होतो संध्याकाळी फिरायला. हॉटेलमध्ये गेलेलो राईट. आणि हॉटेलमध्ये बघा चिनू मला वाटतं जास्त खुश असलं, कारण की तिथं खूप मोठे लाऊड म्युझिक वगैरे चालू होते. सगळे तिचे फेवरेट सॉन्ग होते. आणि असंच तिला एक भेटेल तिची एक फ्रेंड आलेली, त्यामुळे खूपच मला आवडलं. खूप दिवसांनी ॲक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये दोघं जण आम्ही जेवायला गेलो असं. आणि नेक्स्ट डेला मी पप्पांना जायची, म्हणजे घरी जायची घाई झालेली, त्यामुळे ते घरी निघाले. आणि चिनूसुद्धा त्यांच्या मागे लागलेलं की मलाही घेऊन जायचं. त्यांची एवढी चांगली बॉन्डिंग झाली होती ना, मला वाटतं सर्वात जास्त इमोशनल तर माझे पप्पाच झाले असावे. नक्कीच झाली असणार आहे. ओके चिनू, बाय.